शशीबाईंच्या आश्रमातनं आता मी सकाळी निघणार आहे. त्यांनी नवीन शेड बांधलं आहे. अगोदर थोडंच होतं, आता त्यांनी वाढवला आहे थोडासा आश्रम. हे त्यांचं घर. भारद्वाज आश्रम अन्नक्षेत्र. सूर्योदय, सूर्यवर आलाय. इकडेही एक मंदिर आहे आणि इकडेही एक मंदिर आहे. तर बघूया. भारद्वाज ऋषींचं तपस्थली दिसते ही. दत्त मंदिर. मोर आहेत दोन दोन. पलीकडे पण आहे. पलीकडे शेतात आहे. मैया आहे पलीकडे. पळाला पळाला. शिवाश्रम आणि दत्त मंदिर आहे इकडे. आणि इकडे भरपूर मोर आहेत. त्यांना दाणे घातले त्यामुळे मैयाचं पाणी चमकतंय तिकडे. शेतात तर कोंबड्या कावळ्यांसारखे मोर आहेत. हे काय उडला. नाही, अजून त्यांचा झडून गेला आता पिसारा. जून महिन्यामध्ये येतो. दत्त महाराजांचं दर्शन होत आहे. पकडताय का? पकडा की. मैयाचं पाणी कसं चमकतंय मस्त. बोटी पण आहे तिथे. धक्का आहे छोटासा. काहीतरी हालचाल आहे खाली. स्वच्छ आहे इकडे. मैया ना रुंद पात्र आहे. खूप छान आहे. टुरिस्ट स्पॉट पण असावं. करण्या बोटी, पॅडल बोटी पण आहे तिकडे. लोक येत असावेत म्हणजे, कारण मैया थांग आहे इकडे सगळी. सुंदर आहे. मंदिराचं शिखर दिसतंय. कबीरवड म्हणतात, म्हणजे टापू मधोमध बेटामध्ये आहे ते. प्रचंड मोठं वटवृक्ष पसरलेला आहे. कबीरवड म्हणतात त्याला. त्यासाठीच ह्या बोटींची फेरी असेल तिकडे जाण्यासाठी. आम्ही परिक्रमेत जाऊ शकत नाही कारण मैया आहे मध्ये. आगे चल रहा है.
इकडे आपण आलाय भारद्वाज पण आलाय. भारद्वाज तो खूप वेळा दर्शन देतो आपल्याला. क्या चीज है? भारद्वाज भारद्वाज आहे. भारद्वाज भारद्वाज ऋषींचंच आहे ना हे. भारद्वाज पंची. भारद्वाज आश्रम मंगलेश्वर. राम मंदिर आहे पण ते बंद आहे आता. प्राचीन शिवलिंग आलं. 3 शिवलिंग आहेत त्या ठिकाणी. मंकीला दिला बिस्किटाचा पुडा, ते खाते आता. ए त्याला पण दे की, एकटा एकटा काय खात रे. मैयाचं दर्शन परत. आणि इकडे रणछोडराय मंदिर. गुप्तेश्वर महादेव आहे तिथे गुहेमध्ये. आणि इकडे आश्रम आहे. इथे वराही माँ आहे. माईचं सुंदर दर्शन होत आहे. आता आम्ही एका गुप्तेश्वर महादेवला आलोय. इथून खाली गुहा आहे, त्या गुहेतनं खाली जायचं. ये ऐसे स्थान इसलिए बनाए जाते हैं कि गुप्त रह के नवरात्रि हुआ, उस समय की साधना जो करते हैं ना लोग, एकांत एकांत केंद्र. असं खाली उतरून शिवलिंग आहे. छोटेसे मारुती राय आहेत. मधुसूदन दासजी महाराज यांचा ध्यान केंद्र आहे ते. श्री आनंदी माँ जानी धाम. अंगारेश्वर. आता या गावामध्ये उजवीकडे जायचं मला. तीर्थधाम अंगारेश्वर आणि मंगलनाथ महादेव मंदिर. अंगारेश्वर महादेव मंदिर, जलाराम मंदिर सगळे इकडे आहेत. स्वयंभू अंगारेश्वर महादेव.
राम लक्ष्मण सीता हरसिद्धि माता भैरव मारुती राया स्वयंभू शिवलिंग आहे. आणि मंगळवारच्या दिवशी आम्ही मंगलनाथ मंदिरमध्ये प्रवेश करतो. मंगळवार असल्यामुळे गर्दी आहे आणि इथे मंगळ ग्रहाची शांती करायला बरेच लोक आलेले आहेत. मंगळवार आणि मंगलनाथ महादेव मंगळ ग्रहाची शांतीची पूजा करतात लोक. नर्मदा माता ओम नमदाय नमः ओम नमदाय ओम नमदाय नमः. कुबेरेश्वर महादेव 3 शिवलिंग एकात असल्यासारखं आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. धर्मेश्वर महादेवसाठी आम्ही आलो. परत मैया दिसली. सगळी स्थानं मैयाच्या किनारी आहेत, पण रस्ता खचलेला असतो, मध्ये मध्ये ओहोळ असतात, जाता येत नाही. त्यामुळे आम्हाला परत बाहेर, परत आत, परत बाहेर, परत आत करावं लागतं. धर्मेश्वर महादेव तीर्थ पांडवांमधल्या धर्मराज युधिष्ठिरांनी स्थापन केलं होतं अज्ञातवासामध्ये असताना. इथे अधिक मासामध्ये दर 18 वर्षांनी मोठा मेळा भरतो. स्वतःच्या पितरांचा उद्धार करण्यासाठी पिंडदान केलं जातं इथे धर्मेश्वर महादेवमध्ये. गरुड पुराणामध्ये त्याचं सविस्तर वर्णन झालं. पांडव 6 महिने इथे राहिले होते. त्यांनी 5 महादेवांची स्थापना केली होती. धर्मेश्वर महादेव, अरण्येश्वर महादेव, तिलकेश्वर महादेव, नंदकेश्वर महादेव नांदगावामधलं आणि जलकेश्वर महादेव शिनोर या ठिकाणी, अशी त्यांनी 5 महादेवाची मंदिरं स्थापन केली. धर्मेश्वर महादेव तीर्थ. दत्त महाराजांचं पण आहे मंदिर इथे. पांडवकालीन गुहा आहे, पण आतमध्ये काय विशेष नाही आहे. अशा सगळ्या जागा दुर्लक्षित झालेल्या असतात. पूर्वीच्या काळी गुळाची गुऱ्हाळं लागायची, त्या भट्टीची चिमणी ही अशी असायची. आत्ता तिथे ऊसाचं क्षेत्र नाही आहे, कापूस लावला आहे. पण जेव्हा ऊस लावतील तेव्हा तिथे मग गुऱ्हाळ सुरू करतात. आम्ही आता नर्मदा मैयाला पॅरलल अशी पायवाट आहे. धर्मेश्वर महादेवपासूनच
आम्ही परत तिकडच्या रस्त्याला गेलोच नाही. आतल्या बाजूनी हा रस्ता आहे, इकडून चाललो आहे. नंदिकेश्वरपर्यंत नांदगावला जाण्याचा विचार आहे. बघू आता मैया कुठपर्यंत पोहोचवते आहे भोजन प्रसादीच्या वेळेपर्यंत. आत्ता तर 11:15 वाजलेले आहेत. बघूया आता मैयाच्या मनात काय आहे. आपण ठरवून काही नसतं होत. अशी बरीच गुऱ्हाळं दिसतात तिकडे. चिमण्या. मैयाचा किनारा आहे. मैयाच्या किनाऱ्याला माती आणि पाणी ह्याची काय कमी नाही. त्यामुळे इकडे विटांचे कारखाने आहेत. मला जी गुऱ्हाळं वाटली होती ती ॲक्च्युली विटांचे कारखाने आहेत. विटा बनतात आणि त्याचा धूर जाण्यासाठी ती धुराडं एक चालू आहे, धूर त्याच्यातनं. असे त्या गुहेसारखं करतात, त्याच्यामध्ये अग्नी पेटवतात आतमध्ये जाऊन. लार्ज स्केल प्रोडक्शन चालू आहे, खूप लार्ज स्केल. आणि इकडे विटांचे ढीग लागलेत, ट्रकमध्ये भरतात. भिंती लागल्यात अक्षरशः विटांच्या. जनोरच्या या आश्रमामध्ये आम्ही दुपारी राहिलो. ते सदावर्त होतं. पिठलं काय आम्हाला इतके दिवसात मिळालं नव्हतं. इकडे या लोकांकडे भरपूर डाळीचं पीठ असतं, ते पकोडे कढी करतात, पण पिठलं नाही. मग आम्ही पोळ्या आणि पिठलं करून खाल्ले आज पोटभर. आता पुढे निघालो. दिवस मावळतीला आलाय. आता शेवटचे 3 किलोमीटर चालून आम्ही थांबणार आहोत नंदगावमध्ये. इकडे पण काही देवालय आहेत. गुलाबाची शेती इकडे. गुलाब, चमेली, देवांना जी लागतात ती फुलं लावलीत. आम्ही आता नंदगावामधल्या नंदिकेश्वर महादेव मंदिर तीर्थामध्ये आलो आहे. श्री नंदिकेश्वर महादेव. नंदिकेश्वर महादेव मंदिर, नंदगाव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मारुती रायांची सुंदर मूर्ती आहे. खूप छान दत्त मूर्ती. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांच्या पण मूर्ती आहेत तिथे.
पण ते भारी वाटते तो तिथं राहतो. नंदेश्वरी मा असं म्हणतात की श्रीकृष्णाची जी बहीण होती की जी कंसाच्या हातातून सुटून आकाशामध्ये गेली ती इथे येऊन नंतर बसली आणि तिला नंदाची मुलगी म्हणून नंदेश्वरी असं नाव आहे असं इथे कथा सांगितली जाते. नंदेश्वरी मा